एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका शेतामध्ये विहीर होती आणि त्या शेतामध्ये मृतदेह पडलेला होता। जेव्हा त्या लोकांना त्या ठिकाणी माहिती मिळाली, त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली। पोलीस घटनास्थळी आले, ते मृतदेह बाहेर काढला, त्याची संपूर्ण तपासणी केली आणि पंचनामा केला। पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। आता मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर पोलिसांना समजलं की हा जो मृतदेह आहे तो एका तृतीयपंथी व्यक्तीचा आहे। मग तृतीयपंथी व्यक्तीचा खून नेमका कोणी केला होता, का केला होता, असे विविध प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलेले होते। पण मात्र पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्ण गोष्टीची दखल घेतल्यानंतर अवघ्या 7 तासामध्ये पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा शोध सुद्धा लावला होता आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 13 सप्टेंबर 2024 ची। 13 सप्टेंबर 2024 रोजी या परिसरामध्ये असणारी जी एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये मृतदेह असल्याचं पोलिसांना मिळालं। पोलीस घटनास्थळी आले, पंचनामा केला, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर हे हत्या असल्याचं, खून असल्याचं स्पष्ट झालं। जेव्हा पोलिसांनी आरोपीचा शोध चालू केला त्याच्या अगोदर तो जो मृत पावलेला तृतीयपंथी व्यक्ती होता तो नेमका कोण होतं, काय होतं याची जेव्हा चौकशी केली तेव्हा पोलिसांना समजलं की त्या मृत व्यक्तीचं नाव आहे राशी उर्फ राहुल। हा तृतीयपंथीचा खून झालेला होता। जेव्हा पोलिसांना या संपूर्ण गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी या संपूर्ण गोष्टीचा तपास केला आणि तपास केल्यानंतर संशयित आरोपी म्हणून त्या व्यक्तीबरोबर राहणारा समाधान चव्हाण नावाचा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला। पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर चौकशी चालू केली। चौकशी चालू केल्यानंतर पोलिसांनी त्याला विचारलं की हे संपूर्ण प्रकार का घडला, कशामुळे घडला, कारण की हा आरोपी त्या राशीच्या संपर्कात होता आणि या दोघांमध्ये फोनवर वारंवार बोलणं होत असल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय होता आणि पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेतलं होतं। आता ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली, घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की राशी त्याच्या पाठीमागं लग्नाचा तगादा लावत होती, माझ्यासोबत लग्न कर म्हणत होती आणि लग्न नाही केलं तर घरी घेऊन चल असाच नाद लावत होती, म्हणून त्याला राग आला आणि त्यानं तिला ठार केलं असं त्यानं त्या ठिकाणी सांगितलं। तिच्याच साडीनं तिचा गळा आवळला, गळा आवळून ठार केल्यानंतर तिचा मृतदेह त्या विहिरीमध्ये फेकून दिला, त्याला एक दगड बांधला, तो मृतदेह खाली जावा म्हणून, अशा प्रकारे त्यांनी केलं आणि असं पोलिसांना सांगितलं। आता असं पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या आधारे त्याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली। पण मात्र ही संपूर्ण जी घटना आहे ती त्या ठिकाणचे किन्नर आखाडा किन्नोशोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती उघड केली। त्यांनी सांगितलं की समाधानचं आणि राशीचं लग्न 4 वर्षापूर्वी पंढरपूर या ठिकाणी झालेलं होतं। दोघांचं लग्न झाल्यानंतर दोघं एक ठिकाणी राहत होते, पण मात्र हे सगळं त्यानं जे सांगितलंय की लग्नाचा नाद लावल्यामुळं त्यानं तिचा खून केला हे संपूर्ण चुकीचं आहे। त्यानं तिला याच्यासाठी मारलंय की त्याला पैशाची गरज होती आणि तो तिच्याकडून पैसे उकळत होता, पण मात्र तिनं जेवढे पैसे पाहिजे तेवढे न दिल्यामुळं पैशाच्या हव्यासापोटी यानं तिला मारलंय असं यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आणि त्या दोघांचं लग्न झालेलं असल्याचं सुद्धा सांगितलं आणि त्या संबंधित काही फोटो सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले। मग अशा पद्धतीचं घडल्यानंतर मसवड पोलिसांनी वेगळ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी कलम लावून त्याच्यावर कारवाई केलेली आहे। आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय
तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळं अशा पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।